Hello dear student, welcome to the class, welcome to the RK Pharma. सो आज बेसिकली आपण बघणार आहे की सार्वजनिक आरोग्य विभाग 2026, ठीक आहे, 2026 जी वॅकन्सी आता अपकमिंगमध्ये आहे, ठीक आहे. कारण ही सार्वजनिक आरोग्य विभाग जी होती सार्वजनिक आरोग्य विभाग जी लास्ट 2023मध्ये जी झालेली एक्झामिनेशन्स होती किंवा जी वेटिंग लिस्ट होती आणि जी प्रोसिजर होती ती प्रोसिजर टिल नोव्हेंबरपर्यंत त्यांचा एक कालावधी होता. त्यापर्यंत त्यांना हे सर्व संपवायचं होतं. जे पण विद्यार्थी आहेत की जे वेटिंग लिस्टमध्ये आहे किंवा काही प्रॉब्लेम आलेली आहे, प्रॉब्लेम तीच होती की वेटिंग लिस्ट वगैरे क्लिअर नव्हत्या झालेल्या, ठीक आहे. त्यांना हा टायमिंग दिलेला होता नोव्हेंबर 2025. आता यानंतर आपल्याकडता मोकळा आहे तो डिसेंबरपासून तुमची वॅकन्सी स्टार्ट होईल. लगेचच स्टार्ट होणार नाही, म्हणजे हा डिसेंबर तुमचा ऑलमोस्ट असा समजा की इथे वॅकन्सी येऊ पण शकतं किंवा नाही पण येऊ शकणार, ठीक आहे. ॲट द डिसेंबर लास्टपासून आपण एक्सपेक्ट करूया, जो लास्ट वीक आहे तिथनं एक्सपेक्ट करूया ते जानेवारी, फरवरी, ठीक आहे. जान आणि फेब या 2 महिन्यामध्ये किंवा या 3 महिन्यामध्ये, हा याला कॅल्क्युलेट नाही केला तरी पण चालेल, या 2 महिन्यामध्ये तुमची वॅकन्सी येण्याची चान्सेस फार जास्त आहे. आणि याचकरिता आपण आज बघणार आहोत की पेपर पॅटर्न म्हणण्यापेक्षा की त्यांची शैक्षणिक अर्हता काय, तुमचा जो एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, ठीक आहे. एज्युकेशन क्रायटेरिया काय असणार आहे, ऑन बेसिस ऑफ डिग्री असणार आहे फार्मासिस्ट वॅकन्सी की डिप्लोमा असणार आहे, एक्सपिरियन्स किती लागणार आहे, या सर्व गोष्टी आपण या क्लासमध्ये आज डिस्कस करणार आहे. गॉट इट. सो जो कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करून घ्या. ॲज वेल ॲज ज्यांना कुणाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल, RK फार्मा ग्रुप ही त्यांची लिंक आहे, ठीक आहे. मी इथे लिंक पिन करून देईल किंवा तुम्ही @ सिम्बॉल यूज करून RK फार्मा ग्रुप टाईप करून सर्च करू शकता, ठीक आहे. तर आपण मेनली प्रिपेअर करतो आहे ते आहे कशासाठी, औषध निर्माण अधिकारी. कशासाठी, औषध निर्माण अधिकारी. तर औषध निर्माण अधिकारी यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार ते आपल्याला आज बघायचं आहे. गॉट इट. ठीक आहे. हा आहे तुमचा सार्वजनिक आरोग्य विभाग यासाठी लागणारं एज्युकेशन, ठीक आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग. गॉट इट. तर बघा इथे म्हटलं आहे पजेसेस डिग्री इन फार्माकॉलॉजी फ्रॉम रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूशन्स अँड रजिस्टर्ड ॲज अ फार्मासिस्ट ॲज पर द फार्मसी ॲक्ट 1948 ऑरमध्ये आहे. बघा इथे असं नाही की तुम्हाला डिग्रीज फार्माकॉलॉजीमध्ये असणं आवश्यक आहे, इथे बघा ऑर पण आहे, ठीक आहे. ऑर डिप्लोमा इन फार्माकॉलॉजी. आता डिप्लोमा इन फार्माकॉलॉजी मीन्स की तुम्ही डिप्लोमा करताना शिकताना फार्माकॉलॉजी हा सब्जेक्ट तुम्हाला त्यावेळी तुमच्या सिलेबसमध्ये इन्क्लूड असायला हवा, हा त्यांचा म्हणण्याचा उद्देश आहे. आणि रजिस्टर्ड ॲज अ फार्मासिस्ट अंडर द फार्मसी ॲक्ट 1948 अलॉंग विथ 2 year एक्सपिरियन्स. जर का तुम्ही डिप्लोमा होल्डर असाल तर तुम्हाला 2 year एक्सपिरियन्स लागणार. गव्हर्मेंट और सेमी गव्हर्मेंट और ॲक्रेडिटेड हॉस्पिटल और अ प्रायव्हेट रजिस्टर्ड फार्मसी, कुठनं पण केलेला चालेल. मॅन्डेटरी नाही आहे की तुम्ही गव्हर्मेंटमधनं करायला पाहिजे, सेमी गव्हर्मेंटमधनं करायला पाहिजे, असं कुठल्याही पद्धतीने इथे मॅन्डेटरी केलेलं नाही आहे. तर तुम्ही कुठला पण एखादा फार्मसी ऑफिसर एखाद्या फार्मसीला तुम्ही लायसन अटॅच करून जर तुम्ही एक्सपिरियन्स घेतला असेल तो पण चालेल. आणि यामध्ये प्रत्येक स्टुडंटला एक सांगायचं ते की तुम्ही ज्यावेळी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट फिल करता त्यावेळी कुठल्याही प्रकारचं चुकीचं फील करू नका, कारण तुम्हाला DVला प्रॉब्लेम येत असतो. कधी प्रॉब्लेम येतो आहे, DVला, कारण ते FDCच्या साईडला जाऊन चेक करतात. आता प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असं होत नाही, बट ऑलमोस्ट डिपार्टमेंटला असं होतं की FDCच्या साईडला जाऊन ते चेक करतात की तुमचं लायसन अटॅच होतं किंवा नाही. कारण मोस्ट ऑफ स्टुडंट असं असतात की त्यांना काहीच एक्सपिरियन्स नसतं,
बट ठीक आहे, फॉर्म फिल करायचा म्हणून ते फिल करतात आणि एक्सपिरियन्स ॲड ऑन करतात. तर ते एफ डी सीच्या साईडला तुमचा जो लायसन नंबर असतं, रजिस्ट्रेशन नंबर असतं, नॉट अ लायसन नंबर, रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो XYZ इन्क्लूड टाईप करून तुमचा जो डाटा असतो तो फेच केला जातो. ठीक आहे, त्यामुळं चुकीचं भरण्यापेक्षा तुमच्याकडे आत्ता पण वेळ आहे. ठीक आहे, तुम्ही तुमचा लायसन कुठे पण अटॅच करून घ्या आणि तुम्हाला एक्सपिरियन्स एक सर्टिफिकेट तिथनं घेऊन घ्या. ठीक आहे, तर ही झाली तुमची शैक्षणिक अर्हता. यानंतर आता तुम्हाला सिलेबस काय काय असेल तर बघा, आत्ता 31 डिसेंबर 2025, ठीक आहे, 31 डिसेंबर 2025 यामध्ये सर्व एक्झामिनेशन जवळपास सरळ सेवा ज्या पण होत्या त्या सर्व TCSने कंडक्ट केलेल्या आहे, बरोबर. आणि यानंतर तुम्ही जी न्यूज ऐकली असेल ती ऐकली आहे की MPSC कंडक्ट करणार आहे, असं तुम्ही ऐकलेलं आहे, बरोबर. प्रॉब्लेम असा आहे की अजूनपर्यंत असं काही डिसाईड नाही आहे की फार्मसीची एक्झामिनेशन्स ही MPSCकडे गेलेली आहे किंवा TCSकडे. आणि मला तरी वाटतं की ही अजूनपर्यंत TCS कंडक्ट करणार आहे. पण ही सर्व जी प्रोसेस आहे किंवा ही सगळं न्यूज मिळायला तुम्हाला थोडा वेट करावं लागेल. हा डिसेंबर एंडपर्यंत वगैरे तुम्हाला सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोचवली जाईल. ठीक आहे, आणि जवळपास एक्झामिनेशन ही TCSच घेणार असं मला वाटतं. ठीक आहे, काही अपडेट असल्यास मी तुम्हाला कळवेल. यासाठी नेमका सिलेबस काय असेल तर सिलेबस तुम्हाला सध्या तोच फॉलो करायचा आहे जो आत्तापर्यंत तुम्ही TCSला फॉलो केला आहे. जसं की जनरल फार्माकॉलॉजी वगैरे, सुटिक्सचे मेन टॉपिक्स जे आहेत जसं की सॉलिड डोसेस फॉर्म, लिक्विड डोसेस फॉर्म, मोनोफेसिक, बायफेसिक, या प्रकारचे जे छोटे टॉपिक्स आहेत ना, तेच तुम्ही सध्या व्यवस्थितपणे करून ठेवा. आणि जे काय ॲड ऑन होतील समोर, ते तुम्हाला स्पेसिफिक वेने तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल की यामध्ये हे सर्व अपडेट आहे. ठीक आहे, आता यासाठी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल 2023 किंवा त्याआधीचं इतकं मॅटर नाही करत की, कारण सिलेबस थोडा वेगळा आहे 2023पासनं. तर आता 2025मध्ये TCSने भरपूर एक्झामिनेशन्स घेतलेले आहे. जसं की सर्वात मोठी एक्झामिनेशन कंडक्ट केलेली आहे ती DMER. DHS पण झालेली आहे. मला वाटतं 2 शिफ्टमध्ये ही एक्झामिनेशन लास्ट टायमिंग झालेली होती. DMER पण आय थिंक लास्ट 2दा झालेली आहे, म्हणजे 2 शिफ्टमध्ये झालेली आहे. नंतर तुमचं KDMC आहे, नवी मुंबई महानगरपालिका आहे. त्यानंतर TMC एक्झामिनेशन्स आहे. TMC नाही झाली ना आणखी, ठीक आहे, TMC आहे. त्यानंतर PMC आहे, वसई आहे, वसई मुंबई जे काय होती VMC. त्यानंतर आणखी कुठली आहे स्टेटमध्ये जे की TCSने कंडक्ट केलेले आहे. ठीक आहे, तर या सर्व जितक्या पण एक्झाम झालेल्या आहे या सर्व तुम्हाला काय करायचं आहे, ॲनालिसिस करायचं आहे. वॅकन्सी येणार म्हणजे येणार, होऊ शकतं की कमी जास्त वॅकन्सी असेल. DMERला आय थिंक 209 की काहीतरी वॅकन्सी आलेल्या होत्या. ठीक आहे, तर DMERचा रिझल्ट वेटिंगवर आहे आणि तो कधी लागणार ते पण आपण नेक्स्ट बघू. ठीक आहे, तर यानंतर जी वॅकन्सी असेल ती आहे DHS. ठीक आहे, तर यासाठी तुम्हाला TCSने जो पण आतापर्यंत एक्झामिनेशनसाठी सिलेबस दिला आहे नेमका तोच फॉलो करायचा आहे आणि PYQ सॉल्व करायचं आहे. आणि हे सर्व PYQs कुठे मिळतील तर आपलं एक बुक आहे जे की आहे, एक मिनिट तुम्हाला दाखवते. ठीक आहे, या बुकमध्ये तुम्हाला आत्तापर्यंत जी DHS, DMER, KDMC, NNMC नवी मुंबई महानगरपालिका, NMMC, त्यानंतर KDMC, DHS या सर्व प्रकारच्या जे PYQs आहेत प्लस थेरी. ठीक आहे, PYQs आहे इन्क्लुडिंग एक्सप्लेनेशन्स, जे स्पेसिफिक एक्सप्लेनेशन्स आहेत ते सर्व या बुकमध्ये तुम्हाला मिळेल.
ठीक आहे. जे पण आत्तापर्यंत एक्झामिनेशन झालेल्या आहेत ते सर्व PYQs आहेत. आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट बुक आहे. यामध्ये एक्सप्लेनेशन, जसं तुमचा क्वेश्चन संपला की तुम्हाला एक स्पेसिफिक टाईपचं एक्सप्लेनेशन दिसेल. ठीक आहे. एक मिनिट. हे बघा, ही आहे एक बुकची PDF. तुम्हाला PDF फॉर्ममध्ये ही बुक अजिबात मिळणार नाही आहे. हार्ड कॉपीमध्ये ही बुक अवेलेबल आहे. ठीक आहे. अवेलेबल आहे इन द सेन्स की नेक्स्ट मंथपासनं सेलिंग स्टार्ट करेल. आता ही माझ्याकडे एक सॅम्पल कॉपी अवेलेबल आहे. ठीक आहे. तर बघा, या टाईपमध्ये मी ही बुक बनवलेली आहे. यामध्ये रिझनिंग, मॅथ्स, इंग्लिश, त्यानंतर आपला फार्मा सिलेबस आणि महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते सर्व मी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. यामध्ये बघा, जसं की इथे क्वेश्चन दिलेला आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन इथे स्टार्ट झालेला आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट इथनं स्टार्ट होतो आहे आणि एंड कुठे होतं आहे बघा इथे. ठीक आहे. यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे की Pच्या उजवीकडून मोजले असता P आणि Tच्या मध्ये किती व्यक्ती बसलेले आहेत. तर तुम्हाला इथे एक सिटिंग अरेंजमेंट पण करून दाखवलेली आहे की सर्कल वाईज कसं बसल्या जाईल आणि एक पोझिशन पण तुम्हाला इथे मी सोप्या पद्धतीने, ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने मी इथे करण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. आणि सेम हे बघा, आणि ही बुक कलरमध्ये अवेलेबल केलं जाणार नाही कारण कलर कॉस्टिंग खूप जास्त होतं आहे. प्रिंटिंग कॉस्टमध्ये मग तुम्हालाही ती पुरवणार नाही. तर तुम्हाला पुरवेल, अफोर्डेबल असेल अशी बुक मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असेल आणि पुन्हा थेरी पण ॲड ऑन केलेली आहे. असं नाही की हेच आहे. बघा, जसं की अ टाईप ऑफ कॅश बुक टू एंटर द लार्ज नंबर ऑफ स्मॉल पेमेंट लाईक स्टेशनरी अँड पोस्टेज इज. नंतर काय दिलेलं आहे, ऑप्शन दिलेले आहे आणि नंतर त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. जवळपास क्वेश्चन्समध्ये मी हे सर्व फॉलो केलेलं आहे. ठीक आहे. कुठे काही प्रॉब्लेम आला तर मी ऑलवेज अवेलेबल आहे. ठीक आहे. या टाईपमध्ये ही बुक ही फ्रेम केलेली आहे. जसं की इथे लायसन नंबर आहे, त्यानंतर इथे कुठल्या कुठल्या स्केड्यूलमध्ये येतं, ते कुठल्या फॉर्ममध्ये यूज केलं जातं, ही सर्व इन्फॉर्मेशन यामध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. ही बघा, यामध्ये मराठीसुद्धा आहे. मराठीचं सुद्धा एक्सप्लेनेशन केलेलं आहे. जे पण पॉसिबल झालं आहे माझ्याकडनं मी सर्व केलं आहे. ठीक आहे. बघा, पण ही PDF फॉर्ममध्ये कुठल्याही कंडिशनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार नाही. वॉट इट. हे बघा, रिझनिंग पण आहे ज्यामध्ये तुम्हाला एक स्पेसिफिक प्रकारचं एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ठीक आहे. कुठल्या टाईपची कोड यूज केलेली आहे, चिन्ह कुठले आहे, त्यानंतर या डायग्राम्स आहेत. ठीक आहे. सो ज्यांना कुणाला हवी असेल तुम्ही मला टेक्स्ट करू शकता टेलिग्राम चॅनलला. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि राहिलं ते तुमचं DMER रिझल्ट कधी असणार, तर DMERबद्दल एक अपडेट आहे. बघा, जी DMER एक्झामिनेशन झाली त्यामध्ये एकूण 17 संवर्गामध्ये ही एक्झामिनेशन घेण्यात आलेली. जसं की स्टाफ नर्स आहे, फार्मासिस्ट आहे, आणखी कनिष्ठ लिपिक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, पुन्हा तांत्रिकमध्ये भरपूर आहेत. ठीक आहे. तर यामध्ये बघा, 17 संवर्गामधनं 14 संवर्गातील जी आहे गुणांक यादी, जी मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. जी गुणांकन यादी आहे ती या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता राहिलेली आहे 3 संवर्ग ज्यामध्ये फार्मासिस्ट पण इन्क्लूड आहे. ठीक आहे. तर ही फार्मासिस्टची एक्झामिनेशन झालेली आहे. या पदाची जी गुणांकन यादी आहे, जी मेरिट लिस्ट आहे ती एक्सपेक्ट करू शकतो या मंथच्या डिसेंबरच्या लास्टपर्यंत. ठीक आहे. डिसेंबर लास्ट किंवा जानेवारी स्टार्टिंग. ठीक आहे. जानेवारी स्टार्टिंगमध्ये ही मेरिट लिस्ट तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवेल असं एक एक्सपेक्टेशन आहे. ठीक आहे. त्याआधी बिफोर डिसेंबर पण मिळू बिफोर डिसेंबर इन द सेन्स की मिडमध्ये सुद्धा मिळू शकतं. ठीक आहे. मिड डिसेंबरमध्ये मिळू शकतं, पण चान्सेस आहे की लास्टमध्ये किंवा जानेवारी स्टार्टिंगमध्ये तुम्हाला ती मिळेल. ठीक आहे.
आणि ज्यांना कुणाला वाटतं आहे की आपण आता डी व्हीकरिता रेडी आहे किंवा आपण डी व्हीकरता एक तो रॉ स्कोर आहे आपला, नॉर्मलायझेशनपर्यंत अजून काही बोलता येत नाही. कारण ज्यांना बघा की ज्यांना 160 असेल, हे होऊ शकतं की ते 140ला येऊ शकतं, आणि ज्यांना 140 मार्क्स असेल तो विद्यार्थी 160ला येऊ शकेल. ठीक आहे, ही पॉसिबिलिटी नॉर्मलायझेशन मध्ये असतं. किंवा होऊ शकतं की 160चा जो स्टुडंट आहे तो 180सुद्धा क्रॉस करू शकतो. तर एक 10 ते 20 मार्कपर्यंत जो डिफरन्स आहे ना, तो यामध्ये तुम्हाला दिसून येईल. कमी पण होऊ शकता, जास्त पण होऊ शकता. डिपेंड्स अपॉन की शिफ्टमध्ये हायेस्ट रँकिंग किती आहे आणि नॉर्मलायझेशन कुठल्या नॉर्मलायझेशन जी पद्धत आहे ती सेम असतं, बट डिपेंड करतं की जे मेरिट लिस्ट स्टुडंट असतात, मेरिट लिस्ट इन द सेन्स की ते जसं एखाद्याला 160 असेल तर एखाद्याला डायरेक्ट 130 असेल, यानुसार ते नॉर्मलायझेशनमध्ये डिफरन्स बघतात. ठीक आहे, की हा एकदमच मेरिटवाला स्टुडंट झाला, पण जी रेंज स्टार्ट होईल ते इथनं स्टार्ट होतं. 120, 130, 126 असेल, कुणाला 124 असेल, या पद्धतीने ते बघतात. ठीक आहे, आणि त्यानंतर ती नॉर्मलायझेशन प्रोसेस केल्या जातं. मग कमी जास्त मार्क्स केल्या जातं. ठीक आहे, तर या पद्धतीने तुमचं नॉर्मलायझेशन केलं जाईल. EMER काही पण अपडेट असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला कळवल्या जाईल. टेलिग्राम चॅनल आहे RK Pharma Group @ इथे तुम्हाला सर्च टाईप करायचं आहे आणि त्यानंतर RK Pharma Group असं सर्च करायचं आहे. ठीक आहे, तर ही आहे तुमची सार्वजनिक आरोग्य विभाग आणि DMER ॲज वेल ॲज बुकमध्ये ज्यांना कुणाला बुक घ्यायची असेल, फोर्सफुली बोलत नाही आहे, की ज्यांना कुणाला रिक्वायर्ड असेल, ज्यांना PYQs मिळत नाही, ज्यांना थेरॉटिकल पार्ट पाहिजे आहे आणि थोडा सिस्टमॅटिकली पाहिजे आहे. ठीक आहे, तर प्रत्येक असं होत नाही ना की फार्मसीमध्ये खूप कमी आहे, असं की फक्त तुम्हाला फार्माची बुक्स प्रोव्हाइड केल्या जातं, नॉन फार्मा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात नाही. भरपूर बुक्स बघितलेले आहे मी, आणि त्यामुळे एक अशी बुक बनवली आहे ज्यामध्ये तुम्हाला नॉन फार्मा ॲज वेल ॲज फार्मा दोन्ही पण बॅलन्स केल्या जाईल आणि दोन्ही पण तुम्हाला एकाच सोर्समध्ये तुम्हाला मिळेल. ठीक आहे, तेच तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. त्याच टाईपचे क्वेश्चन्स तुम्हाला पुन्हा इंटरनेटवर भरपूर मिळून जातील. ठीक आहे, त्या टाईपमध्ये तुम्हाला फॉलो करायचं आहे थोडं. ठीक आहे, तर थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. तेव्हापर्यंत तुम्ही जो सिलेबस तुम्हाला आत्तापर्यंत प्रोव्हाइड केलेला आहे त्यालाच तुम्ही फॉलो करा आणि अभ्यास करत राहा. ठीक आहे, थँक्यू.